क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी वणीला हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। वणी परिसरातील श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी झाली। येथील हनुमान जन्मोत्सव साजरा झाला। कड गल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान येथील मंदिरात पहाटे 5 वाजेपासून महाजलाभिषेक, महाआरती, पूजा संपन्न झाली। महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। श्री हनुमान सेवा समितीतर्फे पुरणपोळी व आमरस असे महाप्रसादाचे वाटप झाले। येथील देवी चौकातील हनुमान मंदिरात 23 वर्षापासून महारुद्र हनुमान सेवा समितीतर्फे हनुमान जयंती उत्सव होतो। हनुमान मंदिराचे काम सुरू असल्याने त्याच ठिकाणी प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली। जगदंबा देवी मंदिर चौकातील इमारतीवर सुमारे 40 फुटांचे पवनपुत्र हनुमानांच्या प्रतिमेचा भव्य बॅनर लावण्यात आलाय। सकाळी हनुमान जन्मोत्सव व आरती झाल्यानंतर मंदिरात जगदंबा माता परिसरात नैवेद्य दाखविल्यानंतर संपूर्ण शहरातून भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। आजपासून वणी जगदंबा माता यात्रा सुरू होतं। दर्शनास आलेल्या भाविकांनी लाभ घेतला। कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महारुद्र हनुमान सेवा समितीचे सतीश जाधव यांनी माहिती दिली। तसेच शहरातील विविध भागात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला। अहिवंतवाडी घाटातील हनुमान मंदिरातही मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। येथेही महाप्रसाद वाटप करण्यात आले। विश्रामबाग, पाडा, दत्तनगर, इंदिरानगर आदी ठिकाणीही हनुमान जयंती साजरी झाली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।